नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला कैरीचं लोणचं, अगदी ऑथेंटिक लोणचं दाखवते. पण मी कैऱ्या आमच्या झाडाच्या शेतातल्या आहे, हापूस आंब्याच्या. त्या किसून घेतल्या आहेत, सालं काढून किसल्या आहेत. आणि किसायचंसुद्धा एका डिरेक्शनने किसायचं, परत मागे यायचं नाही. एकच डिरेक्शनने केलं की मग असं मोठ्या मोठ्या हे येतात, किस पडतो. ते मी किसून घेतले आणि जिरं, मोहरी आणि मेथी भरडून घ्यायची. ते भरडून घेतले मी समप्रमाणात सगळं. तर इथे मी 3 कैऱ्यांसाठी साधारण अर्धा ते पाऊण वाटी तेल लागतं. आणि हिंगसुद्धा मी घालते त्याच्यामध्ये थोडंसं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कैरी खावी, डायजेशन आपलं फंक्शनिंग प्रॉपर होतं, हीट स्ट्रोकपासून आपला बचाव होतो. आणि वेट रिडक्शनसाठी सुद्धा कैरी उपयोगी पडते. आणि डायबिटिक पेशंटसाठी सुद्धा कैरी उपयुक्त आहे. त्यामुळे खूप उपयोग आहेत कैरीचे. आणि फार काही खायचं नाही, डायबिटीजसाठी सुद्धा आहे चांगलं. पण BP साठी घातक म्हणतात लोणचं वगैरे. थोडंसंच घेतो आपण लोणचं, तोंडी लावण्यापुरतं, असं नाही, भाजीसारखं खात नाही कुठे. तेव्हा आपण सुरू करूया. मी भरडून घेतले ते. आता तेल सुरू करते मी गॅस. त्याच्यात जरा हिंग घालते. तेल तापलं आणि ही फोडणी आहे ती सगळी भरडून घेतलेलं आहे, ते सगळं ह्याच्यात घालूया. जरा तापू देते, मग घालते. वास छान आलेला आहे. हे गार झालं की मग त्याच्यात ओतायचं. कैरी ह्याच्यात बंद करते. कैरी ह्याच्यात घातलेली आहे किसलेली. त्याच्यात काळं मीठ घालूया. थोडंसं मी मीठ घातलेलं आहे भरडताना, पण तरी थोडं ह्याच्यात घालते. तिखट, लाल तिखट घालूया. थोडीशी हळद पण मी घालते. आणि तिखट पूड आणि तेल घालते. हे आता आपलं तेल फोडणी केलेलं गार झालं आहे. ते आता ह्याच्यात घालूया आपण. आणि साधं मीठ थोडंसं मी घातलं आहे त्याच्यामध्ये. तेल जरा जास्त लागतं ह्याला. अजून थोडं तेल घालूया. तिकायच्या दृष्टीने तेल. हिंग पण घातलेला आहे मी त्याच्यात.
तर सुंदर लोणचं झालेलं आहे हे. आणि हे पटकन संपतं. आणि तुम्हाला वर्षभरासाठी करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, पण मी ह्या सीझनचं करून ठेवते. आणि बरणी अशी मी धुवून ठेवलेली आहे, वाळवलेले. ह्याच्यात आता या बरणीमध्ये हे मी भरून ठेवणार आणि आता 4-8 दिवसात हे संपेलच, परत करेन. आणि मग टिकण्यासाठी मग परत दुसरं जास्त कैऱ्यांचं करून ठेवता येईल. पण हे आता फ्रेश खाण्यासाठी मी केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी कैरी खात जावा. कैरीचे विविध प्रकार करून खाल्ले जातात, तसे करायचे. ठीक आहे, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी. पाणी भरपूर प्या. कीप हायड्रेटेड. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.